दसरा म्हणलं की दोनच गोष्टी डोळ्यासमोर उभे राहतात, ते म्हणजे झेंडूची फुलं आणि आपट्याची पानं. अचिव्हमेंट केल्यासारखं वाटतं ह्याच्यामध्ये दोरा घुसला तर. यावेळी दसऱ्याला आमच्यासोबत अजून एक फॅमिली होती आणि आम्ही दोघांनी मिळून लिटरली 6 किलो फुलं आणली होती. यावेळी दसऱ्याचा काहीतरी वेगळाच प्लॅन होता, म्हणून रात्रीच आम्ही हार करायला बसलो. आम्ही काही जण मनापासून काम करत होतो आणि काही जण फक्तच ऍक्टिंग करत होतो. गप्पा मारत मारत आम्ही दाराला, घराला, गाड्यांना, मॅगीच्या सायकल्सला इतके सारे हार बनवले. घराचं झालं, पण आता स्वतःला पण सजवायला पाहिजे ना, म्हणून थोडीशी सेल्फ केअर, मग ती सगळ्यांचीच. गुड मॉर्निंग. सकाळ झाली, आंघोळ झाली आणि हा ग्लो छान झोप झालेलाच. आंघोळ झाल्या पहिलं काम म्हणजे देवपूजा. छानपैकी देवांना पंचामृतनी आंघोळ घातली. देवपूजा झाली, आरती झाली. आता वेळ होती शस्त्रपूजेची. तोपर्यंत मॅगी आणि संदीप पण उठून आवरून तयार होते. आम्ही दोघांनी पण आमच्या लॅपटॉपची पूजा करायला घेतल्यानंतर मॅगीनी पण त्याचा लॅपटॉप घेतला आणि किती क्यूटली तो पुसत होता आणि त्याची पूजा पण करत होता. मला वाटतं लहानपणापासूनच आपण त्यांच्या समोर किंवा आपण त्यांना करायला लावलं तरच मोठे जाऊन हे आपली संस्कृती जपतील. घरात कोणतंही छोटं मोठं फंक्शन असेल तर मी मॅगीला, संदीपला घरातली कामं करायला लावते, त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लावते. नाहीतर लहानपणापासून आम्ही हेच बघत आलो की आई फक्त कामं करते आणि बाबा फक्त जेवायच्या वेळीच येतात. हे काम बाईचं, हे काम पुरुषाचं, असा कोणताही रूल मला त्याच्यासमोर सेट करायचा नाहीये. चांगले फॉलोअर्स पाहिजे. आमच्या मॅगीची सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणजे कलरिंग, आणि त्याला कलर्सची पण पूजा करायची होती. का, कशाला, कशासाठी, काय गरज आहे अशी किरकिर करण्यापेक्षा आम्ही मॅगीला त्याला पाहिजे ते करू दे. शस्त्रांची तर झाली, आता मेन गाड्यांची पूजा. आणि आमच्यासाठी सगळ्याच गाड्या इक्वली इम्पॉर्टंट होत्या. मग ती कार असू, माझी मोपेड असू की मॅगीच्या छोट्याशा सायकल्स असू, सगळ्या व्हेकल्स साठी प्रॉपर हार बनवले होते. सगळ्यांना हार घातले, पूजा केली आणि आम्ही निघालो पुढच्या जर्नीला. चहा मी बनवला, प्रतीक्षाने ब्रेकफास्ट बनवला, त्यांच्याकडे ब्रेकफास्ट केलो आणि निघालो प्रवासाला. प्रवास आणि माझा 36चा आकडा आहे, त्यामुळे गाडी चालू झाली की मला झोपावं लागतं, नाहीतर मी उलट्या करायला सुरू करते. मॅगी कुठे चालला? माऊच्या गावाला चालला. ए बेबी काय करतोय? मध्ये थोडासा ब्रेक घेतला, पण एवढ्या सकाळी सकाळी चहा नव्हता, म्हणून लस्सी पिली आणि निघालो पुढच्या प्रवासाला. आणि पहिलाच स्टॉप घेतला तो म्हणजे रांजण गावाला आम्ही आलो. सकाळी सकाळी अजिबात गर्दी नसल्यामुळं मस्त दर्शन झालं आणि आम्ही उकडीचे मोदक खाल्ले. सकाळचं प्रसन्न वातावरण, हवेत गारवा, चारी साईडला ग्रीनरी, आणि आम्ही पोचलो थोडसच रांजणगावच्या पुढे असलेल्या भांबर्डे गावात. गेल्याच मॅगीची मज्जा सुरू झाली. हे होतं माझ्या फ्रेंडचं सासर आणि इथे दसरा खूप मोठ्याने सेलिब्रेट होतं असं ऐकलं होतं, म्हणून ती आम्हाला दाखवायला इथे घेऊन आली होती. आम्ही जायच्या आधीच काकूनी स्वयंपाकाची पूर्ण तयारी करून ठेवली होती. गेल्या गरम गरम भजी काढले आणि आम्ही बसलो पोळ्या लाटायला. लिटरली 48 पुरणपोळ्यांचा नैवेद्य होता. मी आतापर्यंत 5-7 असाच ऐकला होता, पण 48 पुरणपोळ्या. मॅगी काही जिकडे जाईल तिकडे रमतो. मॅगीला घरीच ठेवलं आणि नैवेद्य घेऊन आम्ही गेलो मंदिरामध्ये. एका गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटलं, ही प्रथा गावातला प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक घर हे फॉलो करत होता. घरातल्या प्रत्येक बायका 48 पुरणपोळ्या घेऊन प्रत्येक देवाला दाखवायला येत होत्या. आजकालच्या जगात अजूनही असं एक गाव आहे जी ही पूर्ण प्रथा पाळतं, याचं मला खरंच नवल वाटलं. आणि हे होतं मेन देवीचं मंदिर. आम्ही सकाळी सकाळी गेलो होतो, त्यामुळे बिलकुल गर्दी नव्हती. ही देवी जागृत आहे असं म्हणतात. इथे लोक नवस करतात आणि नवस पूर्ण झाला की तो नवरात्रीच्या दिवशी फेडायला येतात आणि तो नवस पूर्ण होतोच, पण त्याची नक्की कहाणी मलाही माहित नाही, त्यामुळे मी तुम्हाला ती सांगणार नाही. मंदिराच्या बाहेर एक मोठं चिंचेचं झाड आहे, पण ते चिंच तुम्ही तिथेच खाऊ शकता. तिथून तुम्ही चिंच बाहेर नाही घेऊन जाऊ शकत किंवा गावाच्या बाहेर त्या चिंच तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही मनसोक्त चिंच तिथं बसून खाल्ल्या. मंदिराच्या साईडला छोटस तलाव आणि गार्डन आहे, तिथे मोठे मोठे फंक्शन्स पण होतात. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गाव बघत घरी आलो. गावातली लोक, त्यांचं राहणीमान, घर, दुकान, छोटी मोठी मंदिरं, चालत घरी आलो. आपल्याला काय काय येतं हे प्राऊडली दाखवायला आमच्या मॅगीला खूप आवडतं, त्यामुळे जिकडे जाईल तिकडे तो त्याचं कौशल्य दाखवत असतो. घरी आलो, काकूने मस्त
गरम गरम सॉफ्ट पुरणपोळ्या बनवल्या होत्या. एवढ्या सॉफ्ट पुरणपोळ्या मी माझ्या आयुष्यात कधी खाल्ल्या नव्हत्या आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा राहून गेला कारण की भूक इतकी लागलेली. मस्त दोन पुरणपोळ्या खाल्ल्या आणि आम्ही झोपायला गेलो. फ्रेश झालो आणि संध्याकाळी परत मंदिरात गेलो आणि आता मंदिरात खूप गर्दी होती. सगळेजण टोप्यामध्ये तुरा लावून आले होते. मंदिरात थोडा क्वालिटी टाइम स्पेंड केला. घरी आलो, गप्पा झाल्या, हळदी कुंकू झाला आणि आम्ही निघालो परत पुण्यासाठी. आणि अशा पद्धतीने 2025चा हा दसरा काहीतरी वेगळा सेलिब्रेट झाला आणि मागे ठेवून गेला गोड अशा आठवणी.